नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉर्म्स ऑफ टू हॅव. यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये हॅव आणि हॅजचा वापर पाहिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅडचा वापर पाहणार आहोत. तर हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि हॅडचा वापर आपण पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळात करतो. यूज ऑफ हॅड. हॅड म्हणजे ताबा किंवा मालकी असणे. जसे की आपण हॅव आणि हॅजचा वापर पाहिला. जसे की माझ्याकडे आहे, सध्या असणे म्हणजे हॅव किंवा हॅज. तसंच माझ्याकडे होतं असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण हॅडचा वापर करतो. हॅडचा वापर आपण पास्ट टेन्स मध्ये करतो. तर हॅव आणि हॅज आपण काही प्रोनाउन्स समोर हॅव यायचं तर काही प्रोनाउन समोर हॅज यायचं. अशा वेळेस आपल्याला कळत नाही का कोणत्या प्रोनाउन समोर हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ नक्की पहा. तर हॅव आणि हॅज मधला आपल्याला डिफरन्स समजत नाही. कोणत्या वेळी आपण कोणत्या प्रकारचं फॉर्म वापरायचा. पण हॅड हे एकच आहे की जे सर्व प्रोनाउन्स समोर आपण वापरलं जातं. तर आय असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, यू असेल किंवा कोणतंही सिंग्युलर नाउन असेल किंवा प्लुरल नाउन असेल तर आपण हॅडचा वापर करतो. फक्त फरक काय आहे? हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि हॅडचा वापर आपण पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात करतो. बाकी तुमचं प्रोनाउन, तुमचा सब्जेक्ट काहीही असला तरीही आपण हॅडचा वापर करतो. आय, ही, शी, इट, यू, दे, वी किंवा सिंग्युलर नाउन किंवा प्लुरल नाउन समोर आपण हॅडचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया. माझ्याकडे घड्याळ होतं. माझ्याकडे घड्याळ होतं. आय हॅड अ वॉच. आता हे सेंटेन्स आपलं पास्ट टेन्स मध्ये झालं. हे सेंटेन्स घड्याळ होतं. होतं म्हणजे भूतकाळात झालेली घटना आहे. भूतकाळात होतं, सध्या आहे का नाही. माझ्याकडे घड्याळ आहे असं असतं तर काय आलं असतं सेंटेन्स आय हॅव अ वॉच. पण हे सेंटेन्स माझ्याकडे आहे असं नाहीये. माझ्याकडे होतं म्हणजे पास्ट टेन्स मध्ये भूतकाळात होतं, सध्या नाहीये पण ते होतं. म्हणून आपण इथे आय सोबत हॅडचा वापर केलेला आहे. माझ्याकडे घड्याळ होतं. आय हॅड अ वॉच. त्याच्याकडे बाईक होती. बाईक आहे का? नाही. बाईक होती, भूतकाळात होती. ही हॅड अ बाईक. त्याच्याकडे म्हणजे ही हॅड. बाईक होती, अ बाईक. तिच्याकडे पिशवी होती. शी हॅड अ बॅग. आहे का? नाही. होती. होता, होती, होते, होतं असं असेल तर आपण हॅडचा वापर करतो. आपल्याजवळ छान घर होतं. वी हॅड अ गुड होम. तुमच्याजवळ पुस्तक होतं. यू हॅड अ बुक. तिला 2 भाऊ होते. शी हॅड 2 ब्रदर्स. त्यांच्याकडे घड्याळ होतं. दे हॅड अ वॉच. तिच्याकडे कप होता. शी हॅड अ कप. खेळाडूंकडे बॉल होते. प्लेयर्स हॅड बॉल्स. त्याच्याजवळ फुले होती. ही हॅड फ्लॉवर्स. तुम्हाला काल सुट्टी होती. यू हॅड हॉलिडे यस्टरडे. माझ्या आईकडे अंगठी होती. माय मदर हॅड अ रिंग. तुमच्याजवळ बाहुली होती. यू हॅड अ डॉल. आपल्याजवळ औषध होतं. वी हॅड मेडिसिन्स. तिला गृहपाठ होता. शी हॅड होमवर्क. त्याला परीक्षा होती. ही हॅड एक्झाम. त्यांना खूप अडचणी होत्या. दे हॅड मेनी प्रॉब्लेम्स.
राजूकडे वेळ नव्हता. राजू हॅड नो टाइम. या ठिकाणी हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपण नो चा वापर केलाय. हॅड नंतर नो. राजूकडे वेळ होता. राजू हॅड टाइम असं आलं असतं. राजूकडे वेळ नव्हता. राजू हॅड नो टाइम. त्यांच्याकडे काही पुस्तके होती. दे हॅड सम बुक्स. तिच्याकडे पोपट होता. शी हॅड पॅरट. तुझ्याजवळ बॅग होती. यू हॅड अ बॅग. पोलिसांकडे काठी होती. पोलीस हॅड स्टिक्स. मला संशय होता. आय हॅड अ डाऊट. त्यांना काही प्रश्न होते. दे हॅड सम क्वेश्चन्स. त्याच्याजवळ पैसे नव्हते. ही हॅड नो मनी. राजाला 2 मुले होते. द किंग हॅड 2 सन्स. आमच्याकडे सर्व काही होतं. वी हॅड एव्हरीथिंग. तुझ्याजवळ माकड होतं. यू हॅड मंकी. शेतकऱ्याजवळ गाया होत्या. फार्मर्स हॅड काउज. माझ्याजवळ पेन होता. आय हॅड अ पेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे हॅडचा वापर कशा प्रकारे आपण सेंटेन्स मध्ये करतो. हॅडची काही सेंटेन्स पाहिली, कोणत्या प्रोनाउन समोर आपण कशा प्रकारे हॅडचा वापर करतो. सर्वच प्रोनाउन्स, सर्वच सब्जेक्ट समोर आपण हॅडचा वापर करतो, जे की भूतकाळात असतील. पास्ट टेन्स मध्ये आपण हॅडचा वापर करतो आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हॅव किंवा हॅडचा वापर करतो. तर आजचा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही हॅव आणि हॅडचा वापर कशा प्रकारे केला जातो हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.